आले देवा पुढे नैवेद्य मांडला. देवा एक काम कर, आता तू पटकन हा नैवेद्य काय कर खाऊन घे, मला खेळायला जायचंय म्हणले. मला मुलांमध्ये खेळायला जायचंय. वय किती होतं? 5 वर्ष. आता 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पण नैवेद्य तसाच. आता नामदेवरायांची जीवाची तळमळ खेळायला जायसाठी, अरे देवा एवढा वेळ झाला, खाय ना पटकन लवकर, मला जायचंय म्हणे खेळायला. आता नैवेद्य काय देव खाईना. मग एवढा वैताग आला नामदेवरायांनी त्या देवाच्या पुढं डोकं आपटं घेतलं. म्हणे देवा जर तू हा नैवेद्य आज खाल्ला नाही ना, तर मी इथंच माझा प्राण त्याग करेन. आता त्याचा एवढा जीव, एवढे त्याच्या जीवाची तळमळ बघून भगवंताला सुद्धा तिथं पाषाणाची मूर्ती थरथर भगवंत तिथं प्रगट झाले. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जयी प्रगट झाले. आणि त्यात नामदेवाला मांडीवर उचलून घेतलं. भगवंतांनी मांडीवर बसवलं. म्हणे नामा परत असा हट्ट करू नको, कारण इथून पुढं जर तू नैवेद्य घेऊन येशील ना, तर तू खात जाय म्हणे. कारण तू आणि मी वेगळा नाही म्हणे नामा. कारण प्रत्येक जीव पुढून जन्माला आलेला आहे कशाचा अंश आहे? तर भगवंताचा अंश आहे म्हणे. नामा तू आणि मी वेगळा नाही, मग इथून पुढं तू काय असा हट्ट करू नको म्हणे. आणि मग मला सांगायचंय का नामदेवरायांचा अधिकार बघा, वयाच्या 5व्या वर्षी भगवंताचा साक्षात्कार झाला. अजून थोडंसं चरित्राकडे मला स्पर्श करून जायचंय. तर तीर्थावळीचा प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस ज्ञानोबाराय आळंदीचे आपले जे माऊली आहेत, यांना तीर्थयात्रेला जायचं होतं. आता तीर्थयात्रेला जायचं, ते भगवंताकडे गेले. भगवंताच्या पुढे हात जोडून बसले माऊली. मग देवाला वाटलं आज ज्ञानोबाराय काहीतरी मागायसाठीच आले म्हणे आपल्याकडे. जसं आज आपण मागू राहिलो बरं का देवाकडं, काय मागायचंय, काय करायचंय सगळं लक्षात धरा. बारीक कीर्तन आहे का? त्यावेळेस देव म्हणले आजचा दिवस नामदेवराय मागायचे, ज्ञानोबाराय मागायचंय, मागा. काय मागायचंय ते मागा. तुम्ही म्हणले ना आज सरपंच पद पाहिजे, दिलं तुम्हाला. तुम्ही म्हणले आमदार व्हायचंय, दिलं ते पद तुम्हाला. तुम्ही म्हणले खासदार व्हायचंय, दिलंय पद तुम्हाला. पण माऊली म्हणले हे स्थूल मागायसाठी मी तुमच्याकडे नाही आलो म्हणे देवा, कारण या स्थूल गोष्टी मला नको आहेत. मी तुमचा नामा मागण्यासाठी तुमच्याकडे आलोय म्हणे.